Assignment number 10, Episode 6, Part 1. Narrate a situation where you have changed something and felt empowered. या एपिसोडमध्ये आपण असं पाहिलं की ज्या ठिकाणी स्थिती किंवा परिस्थिती बदलतच नसते त्यावेळी जर ती बदलण्याची कॅपॅसिटी आपल्यामध्ये असेल तर आपण ते बदलायला हवं, आपण एम्पावर फील करतो. असं जर तुमच्या आयुष्यात झालं असेल की एखादी स्थिती बदलत नाही असं आपल्याला वाटतं पण आपण प्रयत्नपूर्वक ती बदलली आणि त्यामुळे आपल्याला एम्पावर झाल्यासारखं वाटलं, असं जर आपल्या आयुष्यात किंवा कोणाच्या आयुष्यात झालं असेल, निश्चित आपल्याला माहिती असेल त्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. यातला दुसरा भाग, नॅरेट अ सिच्युएशन वेअर थिंग्स वेअर बियॉन्ड एनी चेंज सो यू हॅव ॲक्सेप्टेड देम अँड गॉट रिलॅक्स्ड. दुसरी सिच्युएशन अशी आहे की अशा एखाद्या अडचणीच्या स्थितीमध्ये तुम्ही सापडलात किंवा अशी एखादी अडचणीची स्थिती तुमच्या समोर आली की जिथे बदल आता होऊच शकत नाही, आपल्या कॅपॅसिटीच्या पलीकडे आहे. त्यावेळी तुम्ही ती सिच्युएशन ॲक्सेप्ट केली आणि मग ताण कमी झाला आणि रिलॅक्स फील केलं. असं जर तुमच्या किंवा तुमच्या सभोवताली ज्याच्या कोणाच्या आयुष्यात झालं असेल तो प्रसंग आपल्याला नॅरेट करायचा आहे. हे करताना आपल्याला त्या व्यक्तीचं नाव लिहिलं नाही तरी चालेल किंवा एखादं वेगळं नाव लिहिलं तरी चालेल, पण असाइनमेंटमध्ये आपल्याला या दोन्ही सिच्युएशन बद्दल नॅरेशन द्यायचं आहे. आपल्याला 1 तासाचा वेळ या असाइनमेंटसाठी मिळणार आहे. ही आहे आपली असाइनमेंट नंबर 10.